नमस्कार, मी अर्चना's किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण वाळवणातील वर्षानुवर्षे टिकणारे साबुदाण्याचे तळल्यानंतर खुसखुशीत होणारे परफेक्ट मापासह पापड पाहणार आहोत। तर साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी मी इथे एक भांडे साबुदाणे घेतले आहेत। तुम्ही कोणतेही घरातील भांडे वापरले तरी चालेल, परंतु ज्या भांड्याने आपण साबुदाणे घेतो तेच भांडे पाण्यासाठी घ्यायचे। साबुदाणे 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात। साबुदाणे धुतल्यानंतर साबुदाण्यात 2 भांडी पाणी घालून साबुदाणे रात्रभर भिजत ठेवूयात। हे पहा, साबुदाणे रात्रभर पाण्यात छान भिजले आहेत। यातील पाणी न टाकता तसेच आम्हाला साबुदाणे शिजवून घ्यायचे आहेत। एका पातेल्यात ज्या भांड्याने आपण साबुदाणे घेतले त्याच भांड्याने 2 भांडी पाणी घेऊयात। साबुदाणे भिजवण्यासाठी 2 भांडी पाणी आणि शिजवण्यासाठी 2 भांडी पाणी, हे म्हणजे साबुदाण्याच्या पापडासाठी 4 भांडी पाणी लागते। हे पाण्याचे योग्य प्रमाण आहे। झाकण ठेवून पाणी उकळू देऊया। पाणी उकळले की घालूया मीठ। मीठ बघूनच घालायचे, कारण वाळवणातील पदार्थ वाळले की खारट होतात। त्यानंतर साबुदाण्यातील पाणी न टाकता पाण्याबरोबरच साबुदाणे उकळत्या पाण्यात घालूयात। साबुदाणे शिजताना तळाला चिकटतात, त्यामुळे सतत ढवळत राहूया। ही पहा, मिश्रणाला उकळी फुटली आहे। साबुदाण्याचे मिश्रण पारदर्शक व दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घेऊया। हे मिश्रण शिजवण्यासाठी 20 मिनिटे लागतात। प्रथम हे पातळ वाटले तरी थंड झाले की घट्ट होते। सकाळचे 7 वाजले आहेत आणि मी गच्चीवर पापड घालण्यासाठी आले आहे। पापड सकाळी घालायचे, कारण एप्रिल महिना म्हणजे उन्हाळा, ऊन कडक लागते, म्हणून थंड वेळेला पापड घालायचे। इथे मी एक प्लास्टिक अंथरले आहे। आणि मिश्रण सुद्धा थंड झाले आहे। पापड घालण्यासाठी एक छोटे भांडे घेऊयात, म्हणजे पापड घालायला सोपे जाते। आवडीप्रमाणे मिश्रणात तीळ आणि जिरे घालूयात। मी तीळ आणि जिरे मिश्रणात शिजवताना घालत नाही, कारण पापडांचा कलर बदलतो। मिश्रण कोमट झालेले आहे।
हो हे केल्ले घातला न्हू बंद केले कितें